श्री स्वामी समर्थ. तर बाहेर पावसाळी वातावरण आणि छान असं स्टीमवालं गरम गरम काहीतरी खावं, सूप वगैरे प्यावं असं वाटत होतं. पण बनवलेलं मी मोमोज आणि व्हेजिटेबल्स ते कट करत होती, तेवढ्यात ना श्रियाला आलेला. तर त्याला ना कॉर्न उकडलेले मी, तर त्याच्यासाठी कॉर्नमध्ये बटर, चाट मसाला आणि थोडंसं मिरची पावडर घालून मी त्याला दिलं. त्याला फार आवडलं आणि मी सुद्धा खाल्लं, श्रावणीने सुद्धा खाल्लं. छान चटपटीत कॉर्न असं बनवलेलं. आणि हा ब्लॉग ना 15 ऑगस्टच्या दिवशीचा आहे. तेव्हा छान असं मी सजवलेलं ताटामध्ये गाजर किसलेलं आहे, कोबी, फ्लॉवर, फरसबी आणि शिमला मिरची कट केलेलं आणि सजवलेलं सुंदर दिसत होते ते आपल्या फ्लाईसारखं. मिरची कट केलेली, लसूण, कॉर्न उकडलेले आणि अद्रक लसूण पेस्ट. आता मी बनवते स्टफिंग आपलं मोमोजचं. त्यासाठी इथे भरपूर सारा तेल घेतलेलं आहे, त्यामध्ये म्हणजे क्वांटिटी जास्त होती म्हणून, आणि लसूण घातलेलं आहे, अद्रक लसूण पेस्ट घातलेली आहे त्यामध्ये. आणि आता सगळं छान असं परतणार पूर्ण, आणि मग त्याच्यामध्ये कट केलेल्या मिरच्या घातलेल्या. आता मिरची ही आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त तिखट, आणि ही सुद्धा कमी झालेली, तर म्हणजे तिखट कमीच झालेलं, आम्हाला तिखट कमी लागले. श्रियासुद्धा तिखट छान खातो. कांदा घातला, सगळ्या भाज्या टाकल्या आणि त्याच्यामध्ये कॉर्न टाकले, मीठ टाकलं, सगळं घालून मस्तपैकी मिक्स करून घेतलं. आणि सगळ्यांना पाणी सोडणाऱ्या भाज्या आहेत, त्यामुळे भरपूर सारं त्यांनी पाणी सोडलं. मग ते सुकवलं पूर्ण पाणी, इथे तुम्ही बघू शकता पूर्ण पाणी झालेलं. त्यामुळे झाकण न देता पूर्ण असं सुकवून घेतलं. आणि मग लगेच सगळं सुकल्यावर त्याच्यामध्ये बटर, काळा मिरी पावडर आणि सोया सॉस घालून छान मिक्स करून घेतलं. आणि त्यानंतर आपलं हे मोमोजचं स्टफिंग तयार झालं. आता वरचं कवर बनवण्यासाठी पीठ आहे, इथे मैदा घेतलेला छान 2 वाट्या चाळून घेतलं आहे, मीठ घातलं त्याच्यामध्ये आणि मिक्स करून घेतलं. आणि थोडं थोडं पाणी घालून असं घट्टसर असा पीठ मळून एक गोळा मळून घेणार. आणि वरनं तेल लावून ह्याला साधारण अर्धा 1 तासासाठी मी साईडला ठेवून दिलेलं. तर इथे पीठ भिजत ठेवलेलं आहे, आणि जे आपण स्टफिंग तयार केलेलं ना त्याच्यामध्ये मी पनीर किसून घातलेलं आहे. आणि श्रावणीला पाहिजे होते चीजचे मोमोज, त्यासाठी त्याचमधनं मी थोडंसं वेगळं काढून घेतलं एका भांड्यामध्ये, आणि त्याच्यामध्ये भरपूर सारा चीज घातला. तर तिच्याला चीजचे मोमोज बनवणार होती, म्हणून 2 आता असे वेगवेगळे स्टफिंग मी तयार करून घेतलेलं आहे. पीठसुद्धा अर्ध्या तासाने छान भिजलेलं, आणि त्याचा एक गोळा काढून घेतला. पीठ लावून छान त्याची पुरी तयार करून घेतली, मस्तपैकी पातळ एकदम करायची. त्याच्यामध्ये स्टफिंग भरायचं आणि मग त्याला साधासा सिंपल हा मोमोजचा आकार आहे तो देऊन घ्यायचा. सगळ्यात इझी हाच आकार आहे मला तर वाटतं, त्यामुळे मी असेच आकार देऊन जे एवढे काय मोमोज होते ना ते बनवून घेतले. तर मोमोज मी उकडायला ठेवले इथे छान मोदकांसारखेच 10-15 मिनटं उकडायचे. त्यानंतर मोमोज तयार झालेले आहेत, खूप सुंदर लागतात. अजून सारे बनवून घेतलेले आणि पहिली बॅच उकडून झाली, टेस्टी झालेले आणि मला गरम लागलं ते. तर जरूर ट्राय करा, आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया छानशा नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आता बाय. तुम्ही लाईक करायला विसरता.